संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते उद्योजक खिलारी यांचे महाराजे बंगला बारव जुन्नर येथे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। त्यांचे समवेत महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश अण्णा हांडे, प्रशांत कुंजीर, गौतम डावखार, रवी खिलारी, मयूर खिलारी, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवाई देवी यात्रा कमिटी मान्यवर, जुन्नर रेस्क्यू टीम सदस्य, अण्णासाहेब आवटे 10वी 1986-87 बॅच विद्यार्थी, समस्त खिलारी परिवार, आप्तेष्ट परिवार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट जुन्नर। चला तर मग पाहूया नेत्रदीपक अनावरण सोहळा। लोकार्पण ते संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या हातून झालेला सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या लोकार्पण सोहळा ज्यांच्या हातून झाला सगळ्यांच्या वतीने मी विनंती करू इच्छितो की या संदर्भात उद्देशून काहीतरी या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं मी गायकवाड यांना विनंती करतो। आज शिवभूमी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा शिवनेरीच्या पायथ्याला महाराज नावाचा हा जो बंगला आहे आमचे मित्र अधिकारी रवी यांनी आपल्या प्रणालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूढ पुतळा उभा केला। खरं तर अखंड भारतातली पहिलीच घटना आहे की शिवाजी महाराजांचा अश्रूढ पुतळा आपल्या बंगल्याच्या प्रणालीमध्ये त्यांनी उभा केला। त्याच्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो। खरं तर या देशाचं वैशिष्ट्यच असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कशाची सुरुवात होत नाही। मग ते समाजकार्य असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, अनेक अशा गोष्टी आहे की याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे। कारण मुघल काळामध्ये कुठलीही आशा उरली नसताना आपलं स्वतःचं एक स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य तंजावर पासून पेशावर पर्यंत निर्माण करण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं। 6 जून 1674 रायगडला त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या राज्याची कल्पना मांडली होती। त्याच्यानंतर 110 वर्ष मराठ्यांनी या देशावर राज्य केलं। शिवाजी महाराजांची प्रेरणा ही महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे, तशीच ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे, तशीच ती प्रत्येक व्यक्तीला आहे, महाराजा सयाजीराव गायकवाडांना आहे। अलीकडच्या काळामध्ये अनेक चळवळी, अनेक संघटना या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात। आपण ज्याला बेंचमार्क म्हणतो, एखादा युगपुरुष कसा असावा, एखादा नेता कसा असावा, आपल्याला प्रेरणा कशी असावी, एखादा विचार कसा असावा, हे सगळं जर शोधायचं असेल तर फक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसतं। आणि याचं मुख्य कारण आहे त्यांच्या माता राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर जे संस्कार केले होते। त्यांचे वडील शहाजी महाराज त्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली होती। त्यांनी बेंगलोरला असताना त्यांना प्रतिपचंद्र लेखेवर विष्णू शहा शिष्या राजा भद्रा येते म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे हळूहळू तुझं राज्य वाढू दे एक भगवा झेंडा दिला होता। ही प्रेरणा घेऊन ते पुण्याला आले होते आणि खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यानंतर 9 वर्ष राज्य केलं। तारा राणींनी त्यावेळेस 7 वर्ष राज्य केलं। ही खूप अद्भुत गोष्ट आहे। आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे आणि ती आपल्या कुटुंबालाही असावी, प्रत्येक व्यक्तीला असावी। त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत, त्यांचे सून डॉक्टर आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आज मला एक आपल्याला सांगावंसं वाटतं, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज 2024च्या निवडणुकीमध्ये खासदार झाले। ही निवडणूक अद्भुत होती। इंग्लंड आणि अमेरिकेमधनं खऱ्या अर्थाने ज्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला, अशी पहिलं इंग्लंड आणि नंतर पहिली लोकशाही स्थापन झाली ते अमेरिका, या ठिकाणाहून प्रतिनिधी आले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना लोकशाहीसाठी निवडणुकीसाठी उभा राहील। आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अशी पहिली व्यक्ती आहे की लोकशाहीची प्रेरणा आहे। म्हणजे तुम्ही विधिमंडळात तुम्ही दिल्लीला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, तुम्ही मुंबईला गेला
तर विधान भवनाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. म्हणजे राजेशाही हा एक काळ होता. आपण लोकशाही स्वीकारल्यानंतर सुद्धा एक राजा प्रेरणा असती, हे जगाला एक अद्भुत उदाहरण वाटतं. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज निवडून आल्यानंतर त्यांना भेटायला जगभरातनं प्रतिनिधी दिल्लीत आले होते की असं कसं होऊ शकतं की एक राजाला राजेशाहीच आवडत असते, कारण त्याची समृद्धी असते, ऐश्वर्य असतं. पण लोकशाहीमध्ये एक राजा लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक लढतो आणि लोकशाहीचा पुरस्कार करतो. असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बोलण्यासारखं माझ्याकडे खूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर, त्यांनी केलेले संस्कार, त्यांचे विचार. परंतु आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण जमला, रेडगावचे सगळे मित्रमंडळी भिवंडी, कल्याण, मुंबईवरून आले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. छावा संघटनेचे या ठिकाणी प्रमुख आहेत, अनेक शिवप्रेमी आहेत. आणि शिवभूमीमध्ये मला अशी इच्छा बऱ्याच वर्षापासून आहे आणि अनेक लोकांना असं वाटतं की शिवनेरी हे जे नाव आहे गडाचं, जसं कुलाब्याला रायगड जिल्हा झाला तसं किमान या जुन्नरचं नाव हे शिवनेरी तालुका व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब येणार होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अप्रतिम केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अप्रतिम केली. 2 त्या सिरियल होत्या, राजा शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांवरची एक सिरियल होती, स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल होती. त्यांनी खूप अप्रतिम भूमिका केली. आज ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचाराचा त्यांच्यावर संस्कार आहे. परंतु काही कामाचा व्याप लक्षात घेता आपल्याला हे कार्यक्रम उरकायला लागला. मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपण सगळेजण आला. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.